रत्नागिरीमध्ये कोल्हापूर विभागस्तरीय आंतरशालेय तायक्वांदो स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडली। आंतरराष्ट्रीय पातळीवरती वापरली जाणारी अत्याधुनिक प्रणाली विभाग स्तरावरती स्पर्धकांना अनुभवता यावी यासाठी या स्पर्धा सेन्सर प्रणालीचा वापर करून घेण्यात आल्या। या स्पर्धेमध्ये 5 जिल्ह्यांमधील सुमारे 600 खेळाडू सहभागी झाले होते। तायक्वांदो हा खेळ दिवसेंदिवस अधिक प्रगत होत असून जागतिक स्पर्धांमध्ये होणारे बदल लक्षात घेता इथल्या खेळाडूंना त्या तंत्राची ओळख व्हावी, तसेच या खेळामध्ये आपल्या देशातील मुलांनी अधिकाधिक पुढे जावेत यासाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील असल्याची माहिती राज्य संघटना कोषाध्यक्ष व्यंकटेश कररा यांनी दिली आहे। शासनाच्या या स्पर्धेसाठी उपलब्ध निधीमध्ये उत्तम पद्धतीने स्पर्धा आयोजित करण्यासाठी रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनने मोलाचं सहकार्य केल्याचं मत क्रीडाधिकारी शिंदे यांनी व्यक्त केलं। नमस्कार, आपल्याकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विभागीय स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। विभागीय स्पर्धेचे यजमानपद रत्नागिरी जिल्ह्याला दिलेलं आहे। तायक्वांदो स्पर्धा आपल्याकडं गेली 2 दिवस अत्यंत चांगल्या स्वरूपात पार पडलेल्या आहेत। या स्पर्धेमध्ये अंडर 14, 19, 17 अशा 3 ग्रुपमध्ये एकूण साधारणतः 575 खेळाडूंचा सहभाग झालेला आहे। आणि ही जी काही आपली स्पर्धा आहे ही आपल्या एक PS सिस्टमद्वारे चांगल्या पद्धतीचे रिझल्ट देण्याच्या माध्यमातून आपण इलेक्ट्रिक सिस्टमद्वारे ही स्पर्धा पार पडत आहे। तरी या संघटनेकडून मला चांगलं सहकार्य लाभलेलं आहे आणि या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीने स्पर्धा पार पडतो।